नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट पापलेट फ्राय। लागणारे साहित्य: पापलेट स्वच्छ धुवून चिरलेले, 1 लिंबू, आले लसूण पेस्ट, 1 चमचा लाल तिखट, हळद अर्धा चमचा, चवीनुसार मीठ, तांदळाचे पीठ किंवा बेसन, तळण्यासाठी तेल, काही लसूण पाकळ्या। कृती: सर्वप्रथम पापलेट स्वच्छ धुवून त्याला चीर द्या। त्यावर लिंबाचा रस, मीठ, आले लसूण पेस्ट लावून 5 मिनिटं ठेवा। त्यानंतर हळद आणि लाल तिखट लावून पापलेट चांगले मॅरिनेट करा। 10 ते 15 मिनिटं तसेच ठेवून द्या। एका भांड्यात तांदळाचे पीठ किंवा बेसन घ्या। त्यात थोडी हळद, लाल तिखट आणि मीठ घालून मिक्स करा। मॅरिनेट केलेल्या पापलेटला त्या पिठाचे कोटिंग करा आणि जास्तीचे पीठ हलके झटकून टाका। तवा गरम करून त्यात थोडे तेल घाला। चव वाढविण्यासाठी काही किसलेल्या लसूण पाकळ्या घाला। मॅरिनेट केलेल्या पापलेटला पिठाचे कोटिंग करा आणि जास्तीचे पीठ हलके झटकून टाका। आता पापलेट तव्यावर ठेवून दोन्ही बाजूने सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करा। दोन्ही बाजूनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करा। खमंग कुरकुरीत पापलेट फ्राय तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशा स्वादिष्ट रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरे।